नमस्कार, मी दीपाली सोनवणे. तर मागच्या 2 भागामध्ये आपण बघितलं होतं, की अ, CapCut ॲपबद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती आणि सोबत त्याच्यामध्ये जे टूल्स आहे, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला बेसिक अशी माहिती शेअर केली होती. तर आता त्याचाच वापर करून आपण बेसिक अशी एडिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत आजच्या भागामध्ये. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कुणाला याची गरज आहे त्यांच्यासोबत शेअरसुद्धा करा, म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा नक्की होईल. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे एक व्हिडिओ मी सिलेक्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. बऱ्याच जण तर त्याचं मी साऊंड बंद करून टाकते, तुम्हाला समजावून सांगते. व्हॉल्यूम बंद केलं तर इथं कटआउट लावू शकतो आपण. याला कैचीच्या चिन्हावर क्लिक करायचे आपल्याला आणि व्हिडिओचे 2 भाग झालेले तुम्ही ते बघू शकता. तर आता याच्यामध्ये ना ऑडिओ लावायचं मी तुम्हाला दाखवलं होतं कसं लावायचं, टेक्स्ट पण दाखवलं होतं शाळेत. आता ओव्हरले बघू आपण. तर या ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक केलं ना आपण, ॲड ओव्हरले, तर आपण आपल्या गॅलरीमध्ये चालला जातो. फोटो आणि व्हिडिओ, तर याच्यातून आपण काही फोटो सिलेक्ट करू शकतो. जसं हा फोटो आहे, तुम्ही याला मोठा छोटा कसा पण करू शकता. आणि ॲनिमेशन्स आहेत, आपण तो जॉईन करू शकतो. इथं बघू शकता तुम्ही ॲनिमेशनचं ऑप्शन आलेलं आहे. तर इन आउट कॉम्बोमध्ये हे बघा, एक ॲनिमेशन सिलेक्ट करून दाखवते मी तुम्हाला. तर ॲनिमेशन हे बघा, फोटोला आपण घेतलेले आहे आपल्या अशा पद्धतीने. आणि तो फोटो जो आहे ना, तर तुम्ही पूर्ण स्क्रीनवर पण करू शकता. आता त्याला आपल्याला साऊंड इफेक्ट लावायचा आहे. तर आता हे साऊंड इफेक्टमध्ये गेलो आपण. बघू शकता तुम्ही, आला आवाज तुम्हाला. तर अशा पद्धतीच्या या गोष्टी घडतात. आता हे झालं साऊंड इफेक्टचं. डिलीट करते मी हे. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढं दाखवते. आता हे इफेक्टचे, आता हे याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती. यातले इफेक्ट तुम्ही वापरू शकता. झूम इन, झूम आउट हा इफेक्ट आवडतो मला. हे बाकीचे पण असे ट्रेंडिंग इफेक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये वापरू शकता. आणि आता सोबत आहे ना, महत्त्वाचे काही गोष्टी आपण जाणून घेऊ. इथे तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह पण करू शकता याच्यातून. आता आहे ना, मास्कचा ऑप्शन डुप्लिकेट आहे बघा. आता एखाद्या व्हिडिओ जर डुप्लिकेट करायचा आहे तुम्हाला, तर आता हा व्हिडिओ डुप्लिकेट करू, तर त्यावर असं क्लिक करायचं. झाला हा डुप्लिकेट, हा सिलेक्ट करायचा. आणि इथं आता याचं ऑप्शन आहे ओव्हरले. खाली आला तो व्हिडिओ, जो भाग जेवढा आपण डुप्लिकेट केलेला आहे तो त्याच्याच खाली व्यवस्थित लावायचा आहे आपल्याला. आणि आता आहे ना, बऱ्याच वेळेला तुम्ही बघू शकता इथं खाली ना काळ्या कलरची स्क्रीन येते अशी इथं. तर ती कशी येते ते तुम्हाला दाखवते मी आता सध्या. तर डुप्लिकेट करून घ्यायचे आपल्याला. डुप्लिकेट केल्यानंतरून तो व्हिडिओ खाली आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इकडं जायचं. आता मास्कचं ऑप्शन येतं, हे बघा, डुप्लिकेटच्या शेजारीच इथं मास्कचं ऑप्शन आहे. नाही त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, एक की फ्रेम घ्यावा लागेल आपल्याला. तर त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, एक फ्रेम घ्यावी लागेल याच्यामध्ये. ओव्हरले तर ब्लॅक फ्रेम घेऊ आपण एक. ब्लॅक फ्रेम मी चूज केलेली इथं. तर ती आपल्याला आपल्या पूर्ण स्क्रीनवर करून घ्यायची. केली. आता आपल्याला काय करायचं, मास्कमध्ये जायचं. हे बघा, मास्कचं ऑप्शन आलं आणि हॉरिझॉन्टल जे आहे ना त्याच्यावर जायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, असे वरती जायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं बघू शकता कसा शेड बदललेला आहे आणि हे खूप छान दिसतं. आता मी खालच्या बाजूने घेतलेले, म्हणजे आपण इथं खाली जे फॉन्ट लिहितो ना, हे बघू शकता तुम्ही, तर ते थोडेसे उठून दिसतात त्याच्यामुळं. हे बघा, असं असं थोडंसं ब्लॅक ठेवायचं आणि हे आपण पूर्ण व्हिडिओवर करू शकतो अशा पद्धतीने. हे असं कमी जास्त तुम्ही बोटाने करू शकता किंवा इथल्या याच्याने हॉरिझॉन्टलमध्ये. हे असं स्क्वेअरमध्ये तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असेल, असं स्क्वेअरमध्ये येतं बघा. तर ते पण इथूनच करू शकतो आपण. अशा प्रकारचीच ही फ्रेम घ्यायची आणि आपण जसं आता हॉरिझॉन्टल घेतलं ना मी, तर त्याच्याऐवजी हे सिलेक्ट करायचं. तसं केलं तुम्ही ते येतं. खूप सोपं आहे. तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करत जाताल ना,
तसं 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 तुम्हाला या गोष्टी खूप सोप्या वाटतील. तर आता इथं तुम्ही जे पण फॉन्ट वगैरे लिहिताल, शब्द लिहिताल, तर ते उठून दिसतात याच्यासाठी याचा वापर होतो. तुम्ही बघू शकता. तर थोडं किती आपल्याला डार्क करायचं किंवा किती हे करायचं हे आपल्या ह्याच्यावर आहे. थोडंसं डार्क झालं आहे माझ्याकडून, तर ते आपण आता कमी करून घेऊ. तर हेच 2 पॉइंट महत्त्वाचे याच्यामध्ये आणि याच्यानंतरून जे असं जे पण महत्त्वाचं आहे ते तुम्ही आता प्रॅक्टिस करून तुमच्या ते लक्षात येईल. इथे ॲडजस्टमध्ये तुम्ही व्हिडिओची ब्राईटनेस वगैरे वाढवू शकता, कमी करू शकता. याच्यामधून सिलेक्ट करून असं हे. तर अशीच ही बेसिक अशी एडिटिंग होती ही. तर आणखी काही जर जाणून घ्यायचं असेल मला तुम्हाला माझ्याकडून आणि हे महत्त्वाचं सांगते मी तुम्हाला नंतर हे कॅपकट असं नाव येतं. तर ते सिलेक्ट करून प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे डिलीट करावं लागेल. नाहीतर ते तुमचा व्हिडिओ संपला ना की व्हिडिओच्या शेवटी कॅपकट असं नाव दिसेल. तर त्याच्यामुळे ते लक्ष करून कट करून टाका. आणि आता या व्हिडिओमध्ये आणखी काय आणखी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर ते कमेंटमध्ये मला सांगा. मी त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर याच्यामध्ये जी मी तुम्हाला बेसिक अशी एडिटिंग दाखवलेली आहे, तर त्याचा तुम्ही नेहमीच सराव करा. वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही एडिट करण्याचा प्रयत्न करा. फक्त बघून जर तुम्ही सोडून दिलं, तर तुम्ही एडिटिंग करू शकणार नाही. कारण मी जी दाखवली ती अगदी बेसिक एडिटिंग आहे. तुम्ही जशी-जशी प्रॅक्टिस करत जाताल, टूल्सबद्दलची माहिती तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला मिळत राहील. तर तशी-तशी परफेक्ट एडिटिंग आणि जी ट्रेंडिंग आहे सध्या तीसुद्धा तुम्ही करू शकताल आणि प्रोफेशनल एडिटरसुद्धा तुम्ही बनू शकता. चांगल्या पद्धतीने काम करून लोकांचे व्हिडिओ एडिट करून देऊन तुम्हीसुद्धा चांगले पैसे याच्या थ्रू तुम्ही कमवू शकता. म्हणून वेळ न घालवता जसं दाखवलंय मी प्रॅक्टिस करत राहा. सरावानेच माणूस परफेक्ट होत जातो आणि चांगली व्हिडिओ एडिटिंग याच्यामुळं तुम्हाला सुद्धा जमणार आहे. धन्यवाद.